करते. हो का? तू सोमवार करते का? मी गुरुवार करते. सोमवार मी श्रावण महिन्यातले करते. श्रावण महिन्यातले सोमवार असतात माझे. जैन भाऊ हाय, कसे आहे? कुणाचे आहे? माझं सोमवार करायचं आहे. माझं सोमवार. ओके. हायस का? हां, हाय ना राज, बोल. भाभीजी नमस्ते. मिस्टर यम के भाई हाय, कसे आहे तुम्ही? जेवण केलं का? नाव काय? कोल्हापूरमध्ये कुठे राहता? माझं नाव अनु आहे. माझं नाव अनु आहे आणि मी कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये राहते. हम MP जून से है. ओके. चांगला मेकअप करून बसली की. हो का? राज नीट कमेंट कर. राज दादा नीट लाईक केलं आहे दीदी. 19. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर भाऊ. राजभर काय बघत आहे? का करते इतके उपास? काही नाही, मला चांगलं वाटतं म्हणून करते बस. आणि आता नाही, मी म्हणजे मला कळतंय तेव्हापासून करत असते उपास मी. आता आणखीन कमी झाले, म्हणजे आता होत नाही आहे. पहिलं तर खूप कडक करायची मी. आणि पहिलं ना माझी तब्येत पण खूप खराब होती. सगळे तर मला ना काहीतरी बिमारी आहे का असं म्हणायचे. आता आणखीन तब्येत सुधारते तर वाटत नाही की ही एवढं उपवास करते म्हणून. राम राम दीदी. राम राम. ज्ञानेश्वर भाऊ जेवण केलं का? काय काय काम करते? काही नाही करत, मी लाईव्ह घेते. अरे कडक का उपवास करते? कडक कुठं आहे ग? मला समज आहे की मला तसं 4-4 बाऱ्या खाऊन उपास नाही करू वाटत. मला असंच करा वाटतं उपास. कोणतं पण उपास मी असंच करत असते. एकादशीला पण फक्त एकदा फराळ असतं माझं. आणि हे पण करते, नवरात्री पण करते मी. नवरात्रीला चप्पल पण वापरत नाही मी. दीदी माझं जेवण झालं आहे, तुमचे झालं आहे की नाही? सगळेजण म्हणतात ना की मी सारखं नॉनव्हेज खाते. सारखं नॉनव्हेज खाते, तर मी एवढं उपवास करते म्हणलं तर कोणाला खरं नाही वाटणार. कुणाला खरं वाटणार नाही की मी एवढं उपवास करते म्हणून. ऐक, अंग लई दुखायला लागलं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर भाऊ. आज कुणाला शिवाय नाही दिल्या ग बाई. मग एवढं काय म्हणतात, एवढं हे उपास करून काय फायदा माझा? आज नाही कुणाला शिव्या नाही दिलेल्या लाईव्हला.